मोबाईलवरून चॅटिंग करताना, UPIनं पेमेंट करताना किंवा नेटफ्लिक्स आणि इतर कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून सीरीज पाहताना आपण कधी हा विचार केला आहे का की यामागं नक्की काय सुरू असतं? इंटरनेटवर आधारित अशा कोणत्याही गोष्टीमागं डेटा हे मूळ आहे आणि जगातला कोणताही डेटा हा तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर बायनरी म्हणजे 0 आणि 1 या कोडच्या माध्यमातून साठवला जातो किंवा ट्रान्सफर केला जातो. आणि हा डेटा लाईटच्या वेगानं जगातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जातात ते अंडरग्राउंड सी केबल्स. जगभरात या अंडरग्राउंड सी केबल्सचं जाळं आहे. याच केबल्सच्या माध्यमातून जगभरातील कम्युनिकेशन नेटवर्क्स चालतात. बँकिंग, क्लाउड कम्प्युटिंग, वित्तीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण या सर्वांचा पाया आहे हे अंडरग्राउंड सी केबल्स. जगातील तब्बल 95% पेक्षा जास्त इंटरनेट ट्रॅफिक हे समुद्राच्या तळाशी असलेल्या या अंडरग्राउंड सी केबल्समधून वाहतं. या केबल्स म्हणजे आधुनिक जगातील अर्थव्यवस्थेच्या डिजिटल आर्टरीज आहेत. जसं मानवाच्या शरीरातील आर्टरीज रक्त वाहून नेतात त्याचप्रमाणे अंडरग्राउंड सी केबल्स डेटा वाहून नेतात. पण आता याच डिजिटल आर्टरीजवर संकटाची छाया गडद होत चालली आहे. इराणनं पर्शियन गल्फमधून वाहणाऱ्या या अंडरग्राउंड सी केबल्स कट करण्याची धमकी दिली आहे. यामुळं इराण आणि अमेरिका इस्रायल दरम्यान सुरू असलेलं हे युद्ध आता जागतिक संकट बनण्याकडे वाटचाल करत आहे. पण खरंच इराण या अंडरग्राउंड सी केबल्स कट करू शकतो का? त्या कट केल्या तर भारतावर आणि जगावर त्याचा नक्की काय परिणाम होईल? आपलं इंटरनेट खरंच बंद होणार का? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या ऑन पॉईंटमधून. हाय, हॅलो, नमस्कार, मी निखिल आणि आपण पाहताय ऑडिबन. हा संपूर्ण विषय समजून घेण्याआधी सी केबल्स कसं काम करतात ते समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. सी केबल्स हे एक प्रकारचे ऑप्टिकल केबल्स आहेत जे समुद्राच्या तळाशी टाकले जातात. हे केबल्स दोन खंड किंवा देशांना एकमेकांशी जोडतात. हे केबल्स ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानावर काम करतात. यामध्ये डेटा ट्रान्सफर हा विद्युत लहरींऐवजी प्रकाशाच्या लहरींच्या म्हणजे फास्ट ट्रॅव्हलिंग पल्स ऑफ लाईट स्वरूपात ट्रान्सफर होतात. हे तंत्रज्ञान टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या फिजिक्सच्या तत्वावर आधारित आहे. केबल्सच्या एका टोकाकडून लेझरच्या साहाय्यानं काचेच्या अत्यंत सूक्ष्म तंतूमधून म्हणजे ग्लास फायबर्समधून डेटा ट्रान्सफर केला जातो जो दुसऱ्या टोकावरील व्यक्तीपर्यंत लाईटच्या वेगानं पोहोचतो. त्यामुळंच आपण जगात कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला काही क्षणात सहज संपर्क करू शकतो. पण ऑप्टिकल फायबरमधून हा डेटा ट्रान्सफर केला जातो ते अत्यंत नाजूक असतात. त्यामुळं यांना समुद्रातील पाण्याचा प्रचंड दाब, व्यापारी जहाजांचे अँकर, समुद्री जीवांचे हल्ले आणि नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी यावर विविध थर चढवले जातात. यामध्ये स्टील वायर आणि रबर किंवा प्लास्टिकच्या तारांचा देखील समावेश आहे. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत आणि जगासाठी या केबल्सचं महत्त्व किती आहे. तर या केबल्सचं महत्त्व इतकं आहे की जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिरता किंवा स्टॅबिलिटी या केबल्सवर अवलंबून आहे. भारताची अर्थव्यवस्था ही सर्व्हिस बेस्ड आहे. आपण वर्षाला तब्बल $340 अब्ज पेक्षा जास्त IT सेवा निर्यात करत असतो. या IT सर्व्हिसेस पूर्णपणे इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर आधारलेल्या आहेत. जर इराणनं या केबल्स कापल्या तर भारताच्या IT आणि बँकिंग सेवा कोलमडू शकतात. भारताकडं 17 आंतरराष्ट्रीय अंडरग्राउंड सी केबल्स आहेत. मुंबई आणि चेन्नई ही या नेटवर्कची प्रमुख केंद्र आहेत. तिथूनच भारताचा बहुतांश डेटा जगाशी जोडला जातो. भारताचं 60% इंटरनेट ट्रॅफिक हे मुंबई युरोप कॉरिडॉरमधून वाहतं जे प्रामुख्यानं रेड सी आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जातं. भारताचा अमेरिका आणि युरोपशी होणारा डेटा ट्रॅफिकपैकी 1/3 डेटा याच संवेदनशील समुद्री मार्गातून प्रवास करतो. त्यामुळं आता जेव्हा इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्धाची स्थिती आहे तेव्हा इराणनं या केबल्स कट करण्याची धमकी दिली आहे. असं झालं तर जगभरात एक मोठं संकट उभं राहू शकतं. कदाचित जगातील इंटरनेट देखील बंद पडू शकतं. पण आपल्याला विचार आला असेल की जर या केबल्स एवढ्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर हल्ला करून त्या सहज कापल्या जाऊ शकतात तेव्हा आपण डेटा ट्रान्सफरसाठी केबल्सऐवजी उपग्रह किंवा सॅटेलाईट का वापरत नाही? तर ही गोष्ट आपण सोप्या शब्दात समजून घ्यायची झाली तर आपण घरी किंवा ऑफिसमध्ये वायफाय वापरतो. वायफाय डोंगलच्या आधारे वापरत असू तर त्याचा वेग कमी असतो. पण तोच वायफाय आपण लॅन लावून वापरला तर त्याचा स्पीड वाढतो. अंडरग्राउंड सी केबल्स आणि सॅटेलाईट यांच्यात हाच एक मूळ फरक आहे. उपग्रह दळणवळणाच्या तुलनेत सागरी केबल्समध्ये अमर्याद बँडविड्थ उपलब्ध असते आणि त्यामुळं लॅटन्सी म्हणजे माहिती पोहोचवण्यातील जो विलंब असतो तो अतिशय कमी असतो. शिवाय अंतराळातील हवामान किंवा अंतराळात असणाऱ्या विविध रेजचा यावर कोणताही परिणाम होत नाही. यामुळं जगभरातील सगळेच देश सॅटेलाईटपेक्षा अंडरग्राउंड सी केबल्सला प्राधान्य देतात.
डिजिटायझेशनच्या या युगामध्ये अंडरग्राऊंड सी केबल्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इंटरनेटचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी अनेक बिग टेक कंपन्या देखील या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतायत. मेटा कंपनीनं प्रोजेक्ट वॉटरवर्थची घोषणा केली आहे. हा जगातील सर्वात लांब म्हणजे तब्बल 50,000 किलोमीटर लांबीचा आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत सी केबल्सचा प्रकल्प आहे. हे केबल समुद्रात 7 किलोमीटर खोलीपर्यंत टाकले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे भारत थेट अमेरिका आणि ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेशी जोडला जाणार आहे. भारतात ही केबल विशाखापट्टणम येथील ऋषिकोंडा समुद्र किनाऱ्यावर उतरवणार आहेत. 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय इंडिया एशिया एक्सप्रेस आणि इंडिया युरोप एक्सप्रेस या 2 नवीन केबल सिस्टमवर देखील काम सुरू आहे. इंडिया एशिया एक्सप्रेस प्रकल्प भारताला सिंगापूर आणि मलेशियाशी जोडेल, तर इंडिया युरोप एक्सप्रेस भारताला युरोप आणि सौदी अरेबियाशी जोडेल. या प्रकल्पात रिलायन्स जिओची मोठी गुंतवणूक आहे. या माध्यमातून भारत आपली अंडरग्राऊंड सी केबल्सची क्षमता वाढवतोय. सध्याच्या स्थितीला भारताकडे 138 TBPS डेटा ट्रान्सफर हाताळण्याची क्षमता आहे. भारत आत्ता अजून 400 TBPSची क्षमता निर्माण करतोय. पण नवीन क्षमता निर्माण करण्यासोबतच सध्याच्या केबल्सची सुरक्षा हे देखील भारतासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या नाकेबंदीमुळे आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपली डिजिटल सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ केवळ तेलाच्या व्यापारासाठीच नाही तर डिजिटल चोक पॉईंट म्हणून देखील ओळखला जातोय. त्याचं कारण म्हणजे किमान 7 महत्त्वाच्या सागरी केबल्स या अरुंद मार्गातून प्रवास करतात. यामध्ये फाल्कन, AAE-1, TGN गल्फ आणि SAEME-WE या प्रमुख केबलचा समावेश आहे. हे केबल्स आखाती देशाच्या बँकिंग आणि क्लाउड सेवांचा पाया आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित असलेल्या तस्मीन या वृत्तसंस्थेनं या केबल्स कापण्याची धमकी दिलेली आहे. या केबल्सवर UAE, कतार, सौदी अरेबिया यासारखे आखाती देश अवलंबून आहेत. इराणकडे या केबल्सला हानी पोहोचवण्याची क्षमता नक्कीच आहे. विविध अहवालानुसार जर या केबल्स कापल्या गेल्या तर दुबई आणि दोहा इथले शेअर बाजार जे आहेत ते कोलमडतील. ई-कॉमर्स ठप्प होईल आणि विमान वाहतूक विस्कळीत होईल, ज्याला इराणनं डिजिटल डिझास्टर म्हटलंय. इराण या केबल्सचा वापर अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध एक प्रेशर पॉईंट म्हणून करतोय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि रेड सी या 2 भागातून जगाचा 20% पेक्षा जास्त इंटरनेट डेटा ट्रान्सफर होतो. हा भाग इतका अरुंद आहे की इथं केबल्सच्या क्लस्टर तयार झालेले आहेत. यामुळं अपघातानं किंवा जाणीवपूर्वक केलेली एखादी कृती हे अनेक देशांचं इंटरनेट एकाच वेळी बंद पाडू शकते. इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमध्ये सी माइन्स पेरलेले आहेत, ज्यामुळे एखादी केबल कापली तर ती दुरुस्त करणारी जहाजं तिथं जाण्यासाठी घाबरतील. एकदा कापलेली केबल दुरुस्त करण्यासाठी काही आठवडे किंवा महिन्याचा कालावधी लागू शकतो. अशा वेळी ही केबल्स कापली गेली तर हे युद्ध पर्शियन गल्फपुरतं मर्यादित न राहता ते संपूर्ण जगभर पसरू शकतं. ऑप्टिकल केबल्स जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हॉर्मुझ आणि लाल समुद्रातील वाढत्या भूराजकीय तणावामुळे ज्याप्रमाणे आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे, तशीच डिजिटल सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था ज्या गतीनं डिजिटल होतीये ते पाहता केवळ नवीन केबल्स टाकणं पुरेसं नाहीये, तर अस्तित्वात असलेल्या सध्याच्या केबल्सचं संरक्षण आणि पर्यायी मार्ग शोधणं आता अपरिहार्य झालेलं आहे. अशा स्थितीतून भारत कशा प्रकारे मार्ग काढतो हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं? खरंच जगाचं इंटरनेट बंद पडू शकतं का? या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचा माहितीपूर्ण कॉन्टेंट पाहण्यासाठी ऑड इव्हनला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.